महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून शिवसेनेचे आम्ही असलेले सर्व कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री मंत्रालयामध्ये महाराष्ट्रामधून येणारी जनता मंत्रालयाच्या ज्या काही यंत्रणा आहेत त्याच्या जी काही बंधनं तिथे जनतेवरती येतात आणि त्या बंधनामधून मोकळं करण्याच्या दृष्टीने मंत्र्यांना जनतेला सरळ आणि सोप्यारित्या भेटता यावं, आमच्याकडे असलेल्या खात्यांसंदर्भात महाराष्ट्रातली जनता जेव्हा मंत्रालयामध्ये प्रश्न घेऊन येते ते प्रश्न सोडवण्याकरता मंत्र्यांची भेट सोप्यारित्या व्हावी ह्यासाठी जनता दरबाराचं नियोजन हे माननीय आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून आजपासून सुरू झालेला आहे। पहिलाच जनता दरबार हा आज माझा होता, परंतु सोमवार, मंगळवार, बुधवार मला वाटतं अशा 3 दिवसामध्ये शिवसेनेचे सर्व मंत्री त्यांना दिलेल्या वेळेनुसार बाळासाहेब भवन इथे उपलब्ध असणार आहेत आणि नक्कीच आज माझ्याकडे असलेला राज्यमंत्री म्हणून असलेल्या 5 खात्यांचा जो विषय आहे त्या संदर्भात महाराष्ट्रामधला अनेक आज इथे लोक इथे उपस्थित होती आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या विभागाला आम्ही निर्देश देखील दिलेले आहेत। एकंदरीत ह्या जनता दरबारमुळे आमची उपलब्धता ही जनतेसाठी पुन्हा एकदा ही खुली झालेली आहे आणि आमच्या खात्यासंदर्भात असलेल्या प्रश्नांचे जे काही निवारण आहेत ते सोप्यारित्या आता जनतेला इथे हाताळायला मिळणार आहे। 100% मी म्हटल्याप्रमाणे मंत्रालयामध्ये आतमध्ये जाण्यासाठी जे काही बंधनं आहेत बाळासाहेब भवनमध्ये हा जनता दरबार आमच्या वेळा ह्या निश्चित केलेल्या आहेत। आता माझी जी वेळ आहे ती दर मंगळवारी सकाळी 9 ते 11 अशी माझी वेळ ही निश्चित आहे। विदाउट अपॉइंटमेंट कुठलीही आगाऊ वेळ घेतल्याशिवाय आम्ही इथे उपलब्ध असणार आहोत। काही अपवाद म्हणून काही जर का कोण अनुपस्थित असलं ते आदल्या दिवशी तसं कळवलं जाईल, परंतु ज्या वेळा दिलेल्या आहेत त्या वेळेनुसार आम्ही सर्व इथे उपलब्ध असणार। त्यामुळे विदाउट अपॉइंटमेंट महाराष्ट्रामधलं कोणीही आम्हाला इथे येऊन भेटू शकतंय आणि त्यांच्या प्रश्नावरती त्यांच्या प्रश्नांना न्याय द्यायचा आमचा प्रयत्न असणार आहे। दुसरीकडे आपण पाहतोय की आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि त्यापूर्वी प्री कॅबिनेट ही देखील होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मार्गदर्शन करणार आहेत। काय नेमकी संकल्पना आहे प्री कॅबिनेट संदर्भात? नाही, मला वाटतं ही काही पद्धत नवीन नाही आहे। शेवटी ज्या वेळेस कॅबिनेट होते त्या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्राचे विषय मांडले जातात। महाराष्ट्राला दिशा देण्याकरता दर आठवड्याला ती कॅबिनेटची बैठक असते। अशा वेळेस शिवसेनेच्याकडनं जर का कुठले प्रस्ताव असतील त्याच्यावरती चर्चा होणं आवश्यक आहे। अर्थात कॅबिनेटचे विषय हे कॅबिनेटच्या वेळेला समजतात आणि ते गुप्त ठेवणं हे अर्थातच सगळ्यांची जबाबदारी आहे, परंतु जर का एखाद्या मंत्र्यांना कुठला विषय मांडायचा असेल त्याच्यावरती विचारविनिमय, त्याच्यावरती पक्षाची भूमिका काय असली पाहिजे ह्याच्यावरती जरा एक चर्चा कॅबिनेटच्या अगोदर होणं गरजेची असते। त्यासाठी ही बैठक आहे आणि माननीय शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडत असताना जर का आम्हाला कुठल्या गोष्टी सुचवायच्या असतील महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने त्या देखील मांडण्यासाठी एक प्लॅटफॉर्म असेल। मला वाटतं ह्या वक्तव्याचा महाराष्ट्रामधला प्रत्येक व्यक्ती निषेध करेल। त्यांनी कुठला इतिहासाचा संदर्भ घेऊन त्यांनी हे वाक्य केलं आम्हाला माहिती नाही, परंतु अगदी मला अजूनही आठवते की लहानपणी शाळेमध्ये धडे घेत असताना देखील महाराजांवरती ज्या वेळेला आम्ही इतिहास वाचलेला आहे त्या वेळेला ते पिटारांमधूनच बाहेर पडले असा इतिहास आहे। शेवटी त्यांचा संदर्भ त्यांनी कुठला घेतला आहे मला माहिती नाही, परंतु जर का त्यांनी संदर्भ घेऊन बोलायचं अधिक उचित झालं असतं, परंतु ह्या वक्तव्याचा त्यांचा मी निषेध करतो। एक प्रश्न असा होता की संजय राऊत यांनी आज पुन्हा माध्यमांशी बोलताना असं म्हटलेलं आहे की वर्षाच्या लॉनमध्ये काही कामाख्या देवीला जे रेड्या कापला होता त्याची शिंग तिथं फुटलेली आहेत की इतर कोणत्याही नेत्याकडे मुख्यमंत्री पण टिकू नये यासाठी केलेली अशी माहिती त्यांनी। मला वाटतं मी मागेही म्हटलं होतं की संजय राऊत यांना वेगवेगळ्या आकाशवाण्या कदाचित रात्री झोपेत होत असतात
आणि त्यांना वेगवेगळे भास होत असतात, त्यांनी जरा 2.5-3 वर्ष त्यांनी मागे जावं. ज्यावेळेला उद्धवजी ठाकरे यांनी वर्षा बंगला हा सोडला होता आणि ज्यावेळेला सन्माननीय शिंदेसाहेब त्या बंगल्यामध्ये गेले होते, त्यावेळेस शिंदेसाहेबांनी त्याचा खुलासा देखील केला होता की अनेक ठिकाणी, काही ठिकाणी तिथे काही पुड्या सापडल्या होत्या, काही लिंब सापडली होती, काही मिरच्या सापडल्या होत्या, अनेक कोपऱ्यामध्ये सापडल्या होत्या आणि गोणी भरून आणि टोपली भरून सापडल्या होत्या. 2.5 वर्षापूर्वी शिंदेसाहेबांनी याचा खुलासा केला होता. मला वाटतं त्याची जरा आठवण संजय राऊत साहेबांनी करावी. मग नक्की ते तंत्रमंत्र हे उद्धवजीने केलं होतं का, हा प्रश्न त्यांनी स्वतःच्या नेत्यांनी अगोदर विचारावा आणि मग आमच्याकडे बोट करावा. पण मग आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा निवासस्थानी अजूनही राहायला गेले नाही, त्याच्यावरून हे सर्व प्रश्न होते. नाही बघा, ते आता मला त्याच्याबद्दल माहिती नाही. मला वाटतं वर्षा बंगल्याच्या बाबतीमध्ये वर्षा बंगला हा अनेक वर्ष मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान राहिलेलं आहे. ते फडणवीस साहेब नक्की त्यांचे योग्य निर्णय घेतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.